श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी नमस्कार. आज हा व्हिडिओ बनवण्यामागचं मुख्य कारण असं आहे, वारंवार अनेक लोकांचे मला वास्तूविषयी प्रश्न येतात. वास्तूमध्ये सुखशांती प्राप्त होण्यासाठी विविध प्रकारचे उपाय माझ्याकडून घेतात. काही वास्तूंमध्ये वास्तुशांती केलेली असते, तरीही त्या वास्तूमध्ये अशांतता जाणवते, वारंवार आजारपणं जाणवतात. त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे संकट वारंवार त्या वास्तूवर येतात. आज आपल्याला महत्त्वाचे उपाय सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटचा उपाय अत्यंत प्रभावी आहे. तो उपाय आपण नक्कीच करावा. सर्वप्रथम आपण या जगामध्ये जन्माला आल्यापासून ज्या वास्तूमध्ये लहानाचे मोठे होतो किंवा एखादी वास्तू घर कष्टाने विकत घेतो, त्या वास्तूशी आपला जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झालेला असतो किंवा जिव्हाळ्याचे नाते निर्माण झालेले असते किंवा एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण झालेली असते. त्या वास्तूमध्ये आपले कुटुंबीय जर प्रेमाने जिव्हाळ्याने राहिले तर त्या वास्तूमध्ये आपल्याला स्वर्गाचा अनुभव प्राप्त होतो. परंतु काही लोकांच्या अविचारामुळे त्या वास्तूतील शांतता भंग होते आणि अशांततेचं कारण ठरतं. त्यामुळे अनेक सात्विक वृत्तीचे लोक आपल्या घरामध्ये आले, पाहुणे आले, तर त्यांनाही या वास्तूमध्ये अशांतता जाणवते किंवा नकारात्मक विचार किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवते. अनेक लोक अशा वास्तूमध्ये वास्तुशांती करतात, सत्यनारायण पूजा करतात, वार्षिक गणेश उत्सव किंवा अनेक प्रकारचे उत्सव त्या वास्तूमध्ये साजरे करतात. परंतु काही कालावधीपर्यंत त्या वास्तूमध्ये सुख शांती प्राप्त होते किंवा शांतता प्राप्त होते. परंतु काही कालावधीनंतर त्या वास्तूमध्ये परत अशांतता, भांडणं, कटकटी, आजारपणं सातत्याने पाहायला मिळतात. अशा वास्तूमध्ये नक्कीच दुष्ट शक्ती वास करतात किंवा नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्याला वास्तूमध्ये अशा अडचणी पाहायला मिळतात. अनेक वेळेला वास्तूला आपण दोष देतो की ही वास्तू आम्हाला चांगली लाभली नाही. परंतु काय असतं ना, वास्तूलाही सजीवांप्रमाणे चेतना असते. म्हणून वास्तूमध्ये आपण जसे वागतो, आपण जसे कृत्य करतो, त्याचप्रमाणे वास्तू पुरुष आपल्याला तथास्तु आशीर्वाद देत असतो. वास्तू पुरुष देवतेला एकच फक्त कार्य दिलेलं आहे, त्या वास्तूमध्ये राहून सर्वांना तथास्तु आशीर्वाद द्यायचा. तथास्तु म्हणजे काय? तसंच होऊ द्या. आपण जे बोलतो, जे वागतो, तशाच गोष्टी आपल्यासोबत घडतात. त्यामुळे वास्तूमध्ये शांततेसाठी प्रामुख्याने आपण घरामध्ये भांडणं करू नयेत, मोठ्यांचा आदर करावा, लहान मुलांवर रागराग करू नये किंवा लहान मुलांवर ओरडू नये, त्यांना मारू नये. कारण वास्तू हे आपले सगळे कृत्य पाहत असतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला तथास्तु आशीर्वाद देत असतो. आणि आपण कधीच म्हणू नये की ही वास्तू आम्हाला चांगली लागली नाही किंवा या वास्तूमध्ये आम्हाला खूप त्रास होतोय. उलट आपण वारंवार म्हणावं, ही वास्तू आम्हाला कल्याणकारक ठरली आहे, या वास्तूमध्ये आमचं कल्याण होत आहे, आमची वृद्धी होत आहे. जर आपण असं बोललात तर वास्तुपुरुष आपल्याला तथास्तु आशीर्वाद देतो आणि त्याचप्रमाणे जे आपण बोलतो तसंच आपल्या आयुष्यात घडू लागतं. तर खरं तर काय होतं, अनेक वेळेला वास्तूमध्ये दुष्ट शक्ती असतात किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रादुर्भाव असतो. तो कमी होण्यासाठी पुढील प्रमाणे उपाय सांगणार आहे, ते आपण सातत्याने करावे. उपाय क्रमांक 1. वास्तूमध्ये आपण खाण्यापिण्याचे नियम पाळा किंवा नका पाळू, परंतु नित्यदेवांची पूजा करणे हा नियम आपण अवश्य पाळावा. त्याचप्रमाणे घरामध्ये देवांची पूजा झाल्यावर देवाला तुपाचा, गाईच्या साजूक तुपाचा दिवा अवश्य लावावा. त्याने घरामध्ये शांतता प्रस्थापित होते, अखंड लक्ष्मी राहते आणि घरामध्ये सुखशांती प्राप्त होते. उपाय क्रमांक 2. रोज आपण सकाळी जेवण करण्यापूर्वी जे अन्न बनवतो, त्यातील थोडं अन्न आपण घराच्या बाहेर अवश्य ठेवावं. शक्य असेल तर दुपारी, नाही शक्य झालं तर रात्री आपण जेवण झाल्यानंतर घराच्या बाहेर ते अन्न ठेवावं. आपण हे अन्न ठेवल्याने घराच्या बाहेरील दुष्ट शक्ती शांत होतात, नकारात्मक ऊर्जेचा प्रादुर्भाव आपल्या घरामध्ये कमी होतो आणि घरामध्ये शांतता लाभते. उपाय क्रमांक 3. रोज आपण अन्न जे बनवतो त्याचा नैवेद्य वास्तुपुरुषाला अवश्य ठेवावा. रोज नाही शक्य झालं तर अमावस्या आणि पौर्णिमा दही भाताचा नैवेद्य वास्तुपुरुषाला अवश्य दाखवावा. याने वास्तुपुरुष शांत राहतो आणि घरामध्ये सुखशांती प्राप्त होते.
घरामध्ये अमावस्या, पौर्णिमा किंवा शनिवार या दिवशी गाईचं गोमूत्र घ्यावं, त्यामध्ये थोडीशी हळद घालावी आणि हळद, गोमूत्र, पाणी एकत्र करून वास्तूमध्ये प्रोक्षण करावं. याने वास्तूमध्ये शांतता प्रस्थापित होते. उपाय क्रमांक 4 हा सर्वात महत्त्वाचा आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे. तो म्हणजे देवाचं नामस्मरण. आपण अनेक प्रकारचे उपाय करतो, साधना करतो, तरीही आपल्याला त्याचं फळ मिळत नाही, कारण त्या घरामध्ये देवाचं नामस्मरण नसतं. सर्वप्रथम आपल्याला कुलदेवतेचं नामस्मरण, सद्गुरूंचं नामस्मरण हे अत्यंत आवश्यक आहे. सद्गुरूंचं, कुलदेवतेचं नामस्मरण केल्याने घरामध्ये शांतता प्रस्थापित होते आणि जे आपण वारंवार उपाय करतो त्याचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होतं. त्याचप्रमाणे आपण घरच्या देवांच्या पूजेसोबत आपण वास्तुपुरुषाचं स्मरण हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कुलदेवतेचं स्मरण झाल्यावर, गुरूंचं स्मरण झाल्यावर किंवा आपण ज्या उपासना करतो त्या उपासनेमध्ये वास्तुपुरुष देवतेची उपासना पण अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ओम चैतन्य वास्तुपुरुषाय नमः या मंत्राचा रोज 108 वेळेला आपण अवश्य जप करावा. कारण वास्तुपुरुष देवतेची कृपादृष्टी आपल्यावर प्राप्त होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जसं जमेल तसं यथाशक्ती अन्नदान करावं. कारण अन्नदानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण अन्नदानासारखं दान भूतकाळामध्ये पण झालेलं नाही, भविष्यकाळामध्ये पण होणार नाही. विशेष उल्लेख अन्नदानाचा आहे. अन्नदानात परंदान न भूतो न भविष्यती, पुण्यम यशमायुष्यम बलपुष्टिविवर्धनम. अन्नदान केल्याने घरामध्ये सुख, शांती, धनधान्य, ऐश्वर्य, पुण्य हे आपल्याला प्राप्त होतं. आणि आपण अन्नदान केल्याने एखादा गरीब जो जीव असतो, जो आत्मा आहे, तो सुखावतो आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतो. अन्नदान केल्याने आपल्याला घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते आणि जीवनातील सर्व पाप निवारण होतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहत रहा. श्री स्वामी समर्थ.